ॲक्च्युली 2 वस्तू विसरलो. पासपोर्ट जर रिन्यू करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा पासपोर्ट आणि जर ॲड्रेस चेंज केला तर तिथले प्रूफ लागणार. तर मला सांगितलं आहे आता त्याच्यामध्ये काय ड्रायविंग लायसन्स आणि लाईट बिल खर्चा. ॲक्च्युली आता ताई येते, तिला बोललो घेऊन ये, आपला पासपोर्ट रिन्यू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली ॲड्रेस चेंज केला आहे म्हणून तो तत्कालमध्ये आपण टाकला आहे. तर इथेच मी आता बसलो आहे. ताईला यायला 1 तास जाईल कारण त्यांना मी विचारलं काय लागलं तर त्यांनी मला सांगितले करून एक तर तुमचा जिथे राहता आता त्याचा प्रूफ पाहिजे. म्हणजे जसं की आपला आधार कार्ड असेल तर आधार कार्ड, पण माझा आधार कार्ड तिथला नाही आहे. माझा आधार कार्ड पहिला आम्ही राहतो तो तिथला आहे. तर त्याच्यासाठी आता लागणार आहे आपल्याला 2 गोष्टी. एक तर ड्रायविंग लायसन ओरिजिनल आणि हे म्हणजे लाईट बिल लागणार आहे. ओके, कारण त्याच्यावरती ॲड्रेस आहे. आपण पासपोर्टसाठी ॲड्रेस चेंज केला म्हणून. ठीक आहे, भेटूया नंतरला. पाऊस पण पडतो आहे, ताई कधी येईल तेच वाट बघतो आणि ट्रॅफिक वगैरे फुल जाम आहे. थांबशील इथे ओके आलो. पण आता घेतले सर्व डॉक्युमेंट्स. ठीक आहे, डॉक्युमेंट्स घेतले पूर्ण, कॅरी ऑन केले. फॉर्म दिला आहे ॲक्च्युली. त्या फॉर्ममध्ये मी टिकमार्क करून घेतले जे माझे काही प्रूफ्स आहेत ते. आपल्याला ॲक्च्युली तत्काल 113 हा आपल्याला टोकन नंबर भेटलेला आहे. तर गाईज डॉक्युमेंट्स पूर्ण कॅरी करा, आपण नंतर भेटू. आता आतमध्ये जातोय आपण. हॅलो माय टू फॅमिली, गुड आफ्टरनून. ॲक्च्युली आता चालू घरी. ओके, आणि तुम्ही बघितलंच ही बॅग माझी आहे तेच. मी तुम्हाला सांगतो की जाताना प्रॉपर तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जा. कारण की कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही जाल तर त्याच्यामध्ये काय लागतं बघा, न्यू पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी म्हणजे अगेन तुमचा पासपोर्ट येण्यासाठी दुसरा पासपोर्टसाठी तुम्हाला लागेल 3 डॉक्युमेंट्स कुठचे पण. जर तुम्ही ॲड्रेस चेंज करत असेल तर तुम्हाला लागणार आहे ॲज अ ॲड्रेस चेंज केला आहे तर त्याचा ॲज अ प्रूफ लाईट बिल लागेल किंवा ड्रायविंग लायसन्स लागेल वगैरे. ओके, नेक्स्ट पॅन कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करून घ्या व्यवस्थित. कारण आताचे न्यू पॅन कार्ड कसे आहेत तुम्हाला माहितीच असेल, लाईक अ कार्डसारखे आहेत आणि आधार कार्ड पण लाईक अ कार्डसारखे आहेत. तर हे अगोदरच तुम्ही अपडेट करून घ्या. लाईक तुम्हाला असं वाटते 2025ला माझं एक्सपायर होतं, मग 2024लाच हे न्यू अपडेट घ्या. काय गव्हर्नमेंटचे आपले रूल्स आणि काय अपडेट आहेत ते करून घ्या. आणि नवीन जर पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट पण लागेल, पण डिपेंड्स तरी बघा. कारण माझ्या टायमाला लागलेली बर्थ सर्टिफिकेट आणि तुम्हाला हेच आपले लिव्हिंग सर्टिफिकेट्स वगैरे, पासबुक वगैरे लागतात, पॅन कार्ड, आधार कार्ड ह्या गोष्टी लागतात. ठीक आहे गाईज, तर आपण भेटूया आपण नंतरला. पण माझं पासपोर्ट मी तुम्हाला दाखवतो, थांबा. तुम्हाला पण एक अंदाज लागेल. हे बघा, हा पासपोर्ट आहे ना. ओके, ह्याला याने खड्डे मारले दिसते तुम्हाला. हे बघा, हा एक आणि हा एक असं. कारण हा पासपोर्ट आता झालाय, पण हा पासपोर्ट मी ठेवणार, फेकायचं नाही पासपोर्ट. ओके, हा पासपोर्ट असेल तर ठीक आहे, मी कॅरीच करणार प्रत्येक टायमाला. ठीक आहे सर गाईज, आपण भेटूया. व्हेरिफिकेशन वगैरे आहे आपला, व्हेरिफिकेशन वगैरे करून झाल्याच्या नंतरला आपण भेटूया. कधी भेटेल पासपोर्ट न्यू माहिती नाही, पण आपण भेटू डायरेक्ट तेव्हा.